पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटींचा घोटाळा करणाऱ्या फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या अखेर मुसके आवळण्यात आले। बेल्जियममधून चोक्सीला अटक झाली आणि त्यावर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया। मेहुल चोक्सींची असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे, जे मी पार्लमेंटमध्ये बोलले की फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात, फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे। पण पहिलं तुम्ही टाइम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा। मेहुल चोक्सीला जर अटक, आम्ही सातत्याने ती मागणी करतोच आहोत ना की नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना अटक केली पाहिजे। दाऊद इब्राहिमलाही अटक करून आणलं पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे दाऊदला फरफटत आणण्याचा। आणावं त्यांनी सगळ्यांनी आणि स्वागत करतात। मोदी है तो मुमकिन है। भारताला, भारतीय संपत्तीला लुटणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही, चौकीदार म्हणून काम करीन। प्रतिकूल परिस्थिती असली, विरोधातलं वारं असलं तरी त्याच्यावर सगळ्यावर मात करू। कदाचित वेळ लागू शकतो पण सुटका होऊ शकत नाही। या पद्धतीने माननीय मोदीजींच्या सरकारने केलेले काम आहे आणि म्हणून मोदी है तो मुमकिन है।